मित्रांनो, अखंड महाराष्ट्राचा लाडका चतुर्थेंद्रजी सोन्या आज ज्या मैदानामध्ये फेरा मारला ना, एक वेगळी क्रेज निर्माण झाली, कारण का त्या मैदानाची देखील शोभा वाढली त्या सोन्यामुळे। बघूया मित्रांनो, आपल्या सोबत आहे संकेत दादा। दादा नमस्कार। नमस्कार। काय म्हणणार आज सोन्याचा प्रेक्षणीय असा फेरा पडला? दादा काय म्हणणार, सोन्याचा प्रेक्षणीय असा फेरा पडला आणि त्या फेराला बघून ना पूर्ण पब्लिकचा एक वेगळा आनंद आणि उत्साह बघायला भेटला त्यामध्ये। नक्कीच त्यांच्यासाठीच आपण बैल इथं फेरायला आणलेला, कारण की भिवंडी परिसरात सोन्याचे खूप फॅन आहेत आणि सोन्या हा देवरुंग सोन्याच्या सोबत नियोजन झालेला होता, पण मोठा अड्डा होता त्याच्यामुळे आज त्यासोबत फेरा काढला आणि अतिशय सुंदर असा बैल पाला आणि प्रेक्षक पण खुश झाले। आज दादा सोन्याचं आहे ना, इतकं वय होऊन देखील आहे ना, सोन्याची जी रग आणि धमक बघितली ना का तो वेगळा, तो जवानीचाच सोन्या आठवतो। काय म्हणणार? नक्कीच आमच्या पोरांची तेवढी मेहनत आहे आणि बैल कोण बोलू शकत नाही की उतरत्या वयात आहे, अशी फिटनेस करून ठेवली आणि त्या फिटनेसच्या जोरावर बैल एक नंबर पळतो आत्ता सुद्धा। आज बरेचशा प्रेक्षकांची आहे ना मन खुश झाले असतील का, कारण का सोन्या मैदानात आला का तो एक वेगळा आधीचा आनंद आठवण येतो, आधीचे दिवस आठवतात, कारण का जो सोन्या ज्या दिवशी मैदान दिसतो ना, प्रत्येक दिवशी त्या सोन्यामागची जी पब्लिक फॅन फॉलोइंग बघितली ना का त्यांना देखील आनंद वाटतं, तसेच आनंद आज वाटला सर्वांना। नक्कीच, कारण की जेव्हा सोन्या पालत होता ना तेव्हा शर्यती पण बंदी होत्या आणि लॉकडाऊनचा पिरियड पण होता आणि सोशल मीडिया तेवढी नव्हती, आणि जसे सोशल मीडियावर जुने जे व्हिडिओ पडायला लागले ना तेव्हा सोन्याची क्रेज सर्वांना समजायला लागली आणि आता आहे तसंच पळतोय, म्हणून सोन्याच्या चाहता वर्ग जास्त आहे। आज सोन्याचा आहे ना नक्कीच एक काय म्हणतात वारसदार चालवण्यासाठी नवीन एक हत्यार आपला तयार होत चाललाय। खूप छोटा आहे परंतु त्याला गुण प्रॉपर सोन्याचे गुण आलेत, त्याला काय म्हणणार? नक्की आता सोन्याचा पोरगा सोन्यासारखाच झालाय। तुम्ही त्या दिवशी गोट्यावर येऊन बघितला कसा आहे तो, आतापासून लाता आणि मारतोय पण, आणि जरा ॲक्टिव्हपणा दाखवतोय आतापासून। नक्की भविष्यात त्याच्याकडनं आम्हाला अपेक्षा असेल। दादा त्याचं कसं काय नियोजन चाललं, कारण का आता नाव पण अजून सुचवलं नाही किंवा पुढची बारसा देखील करण्याचा दादांचा विचार होता, काय असणार पुढचं ती प्रक्रिया काय करायचं आहे, पण छावा नाव हा उर्फ राहील, जो नाव असेल तो ओरिजिनल। नक्कीच दादांच्या मनात जो नाव असेल ना तो दादा ठेवणार। आणि आज सोन्याचं नियोजन झालं, काय म्हणणार त्या सोन्याबद्दल? काय म्हणणार तो देखील आज बरेचसे म्हटलं नाही का, एक खूप सुंदर आणि मोठ्या नंदीमध्ये पळालेला नंदी आहे, तो देखील आज सोन्याला तोड देऊन पळाला। नक्कीच तो सोन्या पण सुंदर आहे। आता बोलायला गेला तर बैलगाडी क्षेत्रातील देव बकासूर ज्याला म्हणतात, त्याच्यासोबत सर्वात पहिला हा सोन्याच पळालेला होता मला वाटतं। याचीने बकासूरची गाडी खूप छान पळायची आणि आता देखील सुंदरच पळतो बाई, कारण का त्यावेळी आहे ना सोशल मीडिया कुठेतरी खूप कमी होता, आज त्यामुळे नंदीला थोडेफार कमी व्ह्यूज जातात किंवा लोक ओळखतात, परंतु आज आपल्या सोन्यामध्ये पळून एक वेगळा त्यांचा इतिहास तयार झाला, कारण का आज सोन्याची गाडी पळाली आणि गाडी देखील बघण्यासारखी झाली। नक्कीच तो सोन्या पण चांगला पळला होता, पण सोशल मीडिया नव्हती, पण आता ते सोन्याला सर्व ओळखतील, कारण की सोन्यासोबत पळायला आहे आणि सोन्यासोबत पळायला म्हणून ओळख नाही, कारण की बकासूरसोबत एकमेव नंदी बकासूरला म्हणजे सर्वप्रथम मुंबईमध्ये पहिल्यांदा बकासूर सोबत पळालेला एकमेव नंदी सोन्या होता आणि घाटावर पण बिंजोडला पण पळायचा, 6 गाड्यात पण बकासूरला तोड पळायचा आधी तो बाई। दादा कसं काय छोटं सोन्याचं नियोजन? छोटं सोन्याचं नियोजन पैरा केलाय चांगला, आता बघू शर्यत जमली तर। दादा आपण बघतो ना सोन्या मैदान झालं की काही पद्धती सगळी एकत्र येते बघायला सोन्याला, त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना एकच सांगू शकतो, कारण की आता बैल आता लवकर काढू शकत नाही, कारण की माहिती आहे तुमची पण इच्छा असते बैलाला पळताना, पण आता त्याचं वय पण झालं, त्याला जास्त त्रास देऊन चालणार नाही, कारण की आता 27 तारखेला 2 फेरे पडल्यात आणि आज 2 फेरे, मग आता लवकर बघायला नाही भेटणार तुम्हाला, आता 1 महिन्यानंतर बघायला भेटेल फेरा, तोपर्यंत तुम्हाला संयम ठेवायला लागेल, प्रॉपर आराम वगैरे देऊन। हां, आराम देऊन व्यायाम वगैरे देऊनच त्याला पळवणार आता। ठीक आहे, आता खूप साऱ्या शुभेच्छा।